मंडळी, स्वागत आहे आपल्या योजना दूत चॅनलमध्ये. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेला माहिती काढताना खूप साऱ्या लोकांना प्रॉब्लेम येत आहे. सध्या लोकांचे मेसेजेस, फोन देखील येत आहेत. कोणाचा OTP सेंड होत नाही, कोणाची वेबसाईटच ओपन होत नाही. तर यामागचं नेमकं कारण काय आणि सध्या तुम्ही काय करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही तुमच्या वेबमध्ये महासारथी असे सर्च करा. महासारथी सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी पहिली लिंक आहे महासारथी.महाराष्ट्र.gov.in याच्यावरती क्लिक करा. आता ही वेबसाईट ओपन करताना काही जणांना वेबसाईट लगेच ओपन होत नाही किंवा पेज लोड होण्यासाठी बराच वेळ लागत आहे. याचं एक कारण म्हणजे वेबसाईटवर सध्या मोठ्या प्रमाणात लोड आहे. पण आपण वेबसाईट आधीच ओपन करून ठेवली आहे. आता त्याच्यावरती पाहूया. आता वेबसाईटवर तुम्ही पाहू शकताय देखभाल म्हणजेच मेंटेनन्स सुरू असल्याची सूचना दिसत आहे. या सूचनेमध्ये सांगितलेलं आहे की तांत्रिक देखभालीमुळे नवीन नाव नोंदणी आणि नवीन माहिती जनरेट करण्याची सेवा तात्पुरती बंद आहे. म्हणजेच मंडळी, जर तुम्ही सध्या नवीन माहिती तयार करण्याचा प्रयत्न करत असाल आणि तुमचा OTP येत नसेल किंवा ID जनरेट होत नसेल, लगेच टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण सध्या तांत्रिक देखभालीमुळे नवीन माहिती जनरेट करण्याची सेवा तात्पुरती बंद केलेली आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम फक्त तुमच्या मोबाईलमध्ये किंवा इंटरनेटमध्ये आहे असं समजू नका. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, काय करावं लागेल? सेवा पुन्हा सुरू होण्याची वाट पहा. एकदा वेबसाईटची तांत्रिक देखभाल पूर्ण झाली आणि नवीन माहिती जनरेट करण्याची सेवा पुन्हा सुरू झाली की तुम्ही पुन्हा वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकता. आणि यासाठी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, माहिती सेवा बंद आहे म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना बंद झाली असा याचा अर्थ नाही. सध्या आपल्याला दिसत असलेली अडचण ही महाआयडीच्या नवीन नाव नोंदणी सेवेशी संबंधित तांत्रिक देखभालीची आहे. त्यामुळे कोणतीही चुकीची माहिती किंवा अफवा ऐकून घाबरू नका. तसेच मंडळी, ज्यांना मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी महाआयडी संबंधित अपडेटकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचं आहे. आता महाआयडी कसा काढायचा आणि या योजनेसाठी पुढे काय करायचं याबाबतच्या सर्व अपडेट आपण आपल्या योजना दूत चॅनलवरती दिलेले आहेत. आणि सेवा पुन्हा सुरू झाली की सर्वात महत्त्वाचे अपडेट सर्वात प्रथम आपल्या योजना दूत चॅनलवर तुम्हाला मिळेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्ही महाआयडी काढण्यासाठी प्रयत्न करत असाल आणि सध्या अडचण येत असेल तर टेन्शन घेऊ नका. सध्या तांत्रिक देखभालीमुळे नवीन माहिती जनरेट करण्याची सेवा तात्पुरती बंद आहे. सेवा सुरू झाल्यानंतर पुन्हा नाव नोंदणी करता येईल. ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. ज्या शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच सरकारी योजना, शेतकरी योजना आणि महत्त्वाच्या ऑनलाईन अपडेट्ससाठी आपली योजना दूत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. सरकारी योजनांचा लाभ सर्वात आधी घ्यायचा असेल त्यासाठी आत्ताच योजना दूतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा आणि प्रत्येक नवीन योजनेची माहिती सर्वप्रथम मिळवा.